नमस्कार, मी सुवर्णा। आजचा हा खास व्हिडिओ आहे, हा तुमच्यासाठी आहे। हो, अगदी खास असाच आहे आणि तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छिते। पहा ना, माझे सबस्क्रायबर केवळ 6,000 होते आणि ज्या काळामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट व्हिडिओ मी फक्त अपलोड करत होते यूट्यूबवर आणि आता केवळ या महिन्यामध्येच मी माझे जे व्हिडिओ आहे तो लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहेत आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते रेसिपीचे व्हिडिओ आहेत आणि ते रेसिपीचे व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीनं भरभरून असे दाद दिलेली आहे, पसंती दिलेली आहे आणि आता सबस्क्रायबर जे आहेत ते 8,000पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। म्हणजे जवळजवळ या एका महिन्यामध्ये 1,000 सबस्क्रायबर माझे वाढलेले आहेत। म्हणजे माझी रेसिपी तुमच्या पसंतीस पडते आहे, तुम्हालाही ती तेवढी आवडते आहे आणि तुमचीसुद्धा कमेंट जे आहेत अतिशय छान छान अशा कमेंट येत आहेत। तोंडल्याची भाजी तर अप्रतिम अशी सर्वांना आवडली। अगदी एका आठवड्यामध्येच बरेचसे त्याला व्ह्यू आलेले आहेत, जवळजवळ 24,000पर्यंत व्ह्यू जाऊन पोचलेले आहेत आणि याचं सगळं श्रेय तर हे तुम्हालाच जातं, कारण हे तुमच्याशिवाय तर हे शक्य मुळीच नाही। कारण तुम्हाला रेसिपी आवडत आहे आणि त्यामुळे तुमच्या कमेंट येत आहे, तुम्ही त्या रेसिपी जे आहेत त्या शेअर करत आहात आणि रेसिपी शेअर केल्यामुळं अधिकाधिक व्ह्यूज येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे माझासुद्धा उत्साह तेवढाच वाढतो आहे। आज मी तुम्हा सर्वांना थँक्स बोलू इच्छिते आहे, सर्वांना धन्यवाद देऊ इच्छित आहे की असाच सपोर्ट तुमचा सतत राहू दे आणि तुम्हाला अधिकाधिक मी नवनवीन रेसिपी देण्याचा सुद्धा प्रयत्न करेन। नेहमी आपण रेसिपी बनवतो, पण तीच रेसिपी वेगळ्या पद्धतीनं कशी बनवायची जेणेकरून सर्वजण अगदी आवडीने खातील, अगदी पसंतीने खातील। मग लहान असू देत मोठे असू दे सगळ्यांनाच आवडेल असा हा माझा कल असतो नेहमीच। आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच ती रेसिपी कशा पद्धतीनं किती सुंदर बनवता येईल, कशी आकर्षक बनवता येईल आणि तेवढीच चवीलासुद्धा कशी असेल हा माझा नेहमीच कल असणार आहे। कारण सगळ्यांनाच पहा ना, अगदी महागडे पदार्थ विकत आणणं त्याच्यापासून रेसिपी बनवणं शक्य नसतं ना। मग घरी उपलब्ध असेल तर आपण सर्वजण ते रेसिपी बनवू शकतो ना आणि मग अशी रेसिपी अगदी आपल्या जवळची असते, हो ना। मग काही जुन्या रेसिपी असतील, अगदी जुन्या काळातील असतील, अगदी मग आपल्या आजीच्या काळातील असेल, अशाही काही रेसिपी असतात ना ज्या आता या कालवश होत चाललेल्या आहेत, त्या फारशा कोणाला माहीत नाहीत। मग अशा रेसिपीसुद्धा तुमच्यासमोर पेश करणं हे माझं एक धोरण आहे आणि त्याचबरोबर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रेसिपी बनवणं हाही माझा एक कल आहे आणि या उद्देशानंच मी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवत आहे आणि त्या तुम्हाला अगदी आपल्या वाटत आहेत आणि तुम्हीही त्या छान अशा काय केलेल्या आहेत त्याला फॉलो केलेला आहे, तुम्ही त्या बनवण्याचा प्रयत्न जरूर करा असं मी सांगत आहे। कारण जे दाखवते आहे ते अगदी ओरिजिनल आहे, यात खोटं वगैरे असं अजिबात काही नाही, जे आहे ते असंच आहे आणि अशा पद्धतीनंच माझा रेसिपी तयार करण्याचा कल असतो। मग एखादी रेसिपी जी असते कधीतरी असं होतं की मीठ विसरतं, मग त्यावेळेस मी सांगते मी मीठ टाकलेलं आहे, परंतु व्हिडिओ अपलोड करताना काय झालेलं आहे ते चुकून मिस झालं गेला व्हिडिओ, असं होतं बऱ्याच वेळेला। मग तेही सुद्धा जे आहे ते अगदी ओरिजिनल आहे आणि जे ओरिजिनल असतं, जे नैसर्गिक असतं तेच आपलं असतं ना। कृत्रिमपणा, दिखावपणा हा मुळीच नको आहे ना, त्याच्यात आपलेपणा अजिबात राहत नसतो, हो ना। मग नक्कीच तुम्ही रेसिपी पाहत चला आणि रेसिपीला तुमची अजून दाद येऊ दे, म्हणजे माझा देखील उत्साह अजून तेवढाच वाढेल, बरोबर ना। सर्व सर्व फॅमिली जी आहे त्या फॅमिलीला माझा मनापासून नमस्कार करते आणि धन्यवाद मी त्यांना देऊ इच्छिते। हसत राहा, हसवत राहा, मस्त राहा आणि मजेत राहा आणि नेहमीच माझा संदेश तुम्हाला असेल। कारण आजचं युगच हे असं आहे, इतकं धावपळीचं आहे आणि धावपळीच्या युगामध्ये आपण आज कुठेतरी हसणं विसरून गेलेलो आहे आणि हसणंसुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे, पण तेच आपण आज हरवत चाललो आहे, पहा ना। कारण आपल्याकडे या धावपळीच्या युगामध्ये
आपल्याला स्वतःला वेळ द्यायला वेळ शिल्लक नसतो, मग दुसऱ्यांना वेळ आपण कुठून देणार ना? शक्यच नाही ना. जेव्हा आपण एकत्रित जातो, मिसळतो माणसांच्यात, तेव्हा कुठे मनाला एक उत्साह वाढत असतो ना. पण आपण समाजात फारसं मिसळू शकत नाही, कारण युगच हे धावपळीचं आहे. एक झालं की एक आपल्याकडे सतत कामाची लिस्ट तयार असते. मग मी सांगेन, अगदी बरोबर आहे, कामाची लिस्ट असते, पण त्याच कामाचं जर तुम्ही योग्य पद्धतीनं नियोजन केलात तर तुम्हाला थोडाफार तरी वेळ भेटेल. तुमचे जे छंद असतील ना, ते अवश्य तुम्ही जोपासा. कारण माझीही अवस्था अशीच होती, पण मी माझ्यासाठी थोडाफार वेळ राखून ठेवते स्वतःचे छंद जोपासण्यासाठी. कारण छंद जोपासल्यामुळे एक ठराविक वयानंतर आपले छंद जोपासणं खूप गरजेचं आहे. छंद जोपासल्यामुळेच आपण उत्साही राहू शकतो आणि फ्रेश राहू शकतो. नाहीतर सतत काही ना काहीतरी मनावर ताण असतो, टेन्शन असतो. आज कोणी बोललं, हे बोललं, शेजारी बोलला, आज कोणी नातेवाईक बोलला, कोणीतरी येऊन टोमणे दिले, वगैरे वगैरे बरंच काही असतं. आणि उगीच आपण मग नको त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवतो आणि आपलं बराचसा वेळ मग याच्यात जातो. मग त्यामुळे तिकडे लक्ष न देता थोडाफार आपण आपला छंद जोपासणं हे गरजेचं आहे ना. त्यामुळे फ्रेश राहू, उत्साह राहतो आपण. आणि त्यामुळे मी सर्वांना सांगेन, तुम्हीही तुमचा जो वेळ आहे तो स्वतःसाठी थोडाफार राखून ठेवा. कारण आपला बराचसा वेळ हा कामामध्ये जातो, कामात गुरफटलेला असतो. आणि कामाची मग आपण जर एक लिस्ट केली तयार तर छान होईल ना. मग काम कोणतं करायचं, कधी, वार ठरवून घ्यायचं, त्या पद्धतीने एखादं वेळापत्रक बनवा हवंच तर तुम्हाला. आणि वेळापत्रकानुसार अमुक अमुक या दिवशी आता हे दळपं करायचे आहेत, शनिवार रविवार आहे, या दिवशी फक्त दळपं करायचे आहेत. इतर जे वार असतील त्या वेळेला आता ही भाजी आणलेली आहे, ही सगळी भाजी एका दिवशी आपण निवडून ठेवायची आहे. म्हणजे असं जर आपण दिवस दिले निवडून आणि मग आपलं नियोजन हे छान पद्धतीनं होईल. मग अमुक दिवशी अमुक ही भाजी करायची आहे, मग आपल्याला कोणत्या भाज्या पाहिजे आहेत याचे आपण थोडंफार वेळापत्रक केलं तर म्हणजे आपली घाई गडबड अजिबात होणार नाही. आणि आपणासाठी स्वतःसाठी आपण आपणाला थोडाफार वेळ आपण देऊ शकतो. बरोबर आहे ना. कारण वेळ देणंसुद्धा गरजेचं आहे. नाहीतर ठराविक वयानंतर आपलं शरीर आपल्याशी बोलायला लागतं. आपले हात, आपले पाय, सगळेच अवयव आपल्याशी बोलायला लागतात की थोडी आता तुला विश्रांतीची गरज आहे. मग थोडीफार कुरकुर चालू होते ना ठराविक वयानंतर. आणि त्याच्यामुळं हे सगळं होऊ नये, याच्यावर आळा बसावा म्हणून आपण आपणाला जपणं, स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण दुसऱ्यांना सांभाळत आलेलो असतो, पण आपण आपल्याकडे लक्ष दिलेलं नसतो ना. थोडाफार आपण आपल्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. तुमचे जे काही छंद आहेत ते जोपासा. कोणाला गाण्याचा छंद असेल, कोणाला लिखाणाचा असेल, कोणाला मेहंदीचा असेल, कोणाला रांगोळीचा असेल, वगैरे वगैरे बरेच असे छंद आहेत. विणकाम असेल, भरतकाम असेल. जे तुमच्या ज्या कला होत्या, त्या कला सुप्त होत्या, त्या बाहेर येऊ शकल्या नाही. पण आता थोडाफार तुम्हाला असा वेळ द्या जेणेकरून तुमच्या कलासुद्धा त्या बाहेर येतील आणि तुम्हाला एक नवनिर्मिती केली याचा एक आनंद भेटेल. आणि तो आनंद मिळवण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. पहा, बरेचसे आपले जे शरीराचे आजार आहेत ना, ते आजार क्षुमंतर होत असतात आणि हे अगदी सहज शक्य आहे. सहज म्हणजे सहज, पण आपण तेवढं बारकाईनं त्याचा विचार करणंही गरजेचं आहे. आपण दुसऱ्यांसाठी किती वेळ देत आहे, स्वयंपाकासाठी आपण किती वेळ दिला, धुणे भांडीसाठी किती वेळ दिला, मग आपण आपल्यासाठी किती वेळ राखून ठेवला. दिवसभरामध्ये जे 12 तास आहे त्या 12 तासापैकी स्वतःसाठी आपण किती वेळ ठेवलेला आहे याचंसुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. पहा ना, तुम्हाला जाणवेल खऱ्या अर्थानं आपण उत्साही आहोत आणि प्रसन्न आहोत असं वाटायला लागेल. हळूहळू सुरुवातीला ते अवघड वाटेल, तुम्हाला नाही जमणार. नंतर एकदा सवय लागली ना, हळूहळू मग ते जमून जाईल तुम्हाला. अगदी सहज शक्य आहे सगळ्या गोष्टी करणं. पण ते मनावर आपण घेणं गरजेचं आहे, ठाम राहणं गरजेचं आहे, दृढ निश्चय करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ती वाटचाल करणंसुद्धा तेवढीच गरजेचं आहे. बरोबर ना. चला तर मग सर्वांनाच अगदी मी धन्यवाद देऊ इच्छिते, थँक्स बोलू इच्छिते. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा
आणि उत्साहीसुद्धा राहा. हसत राहा आणि हसवती राहा. धन्यवाद.